नमस्कार, मी हिंदूराव पवार, सेवानिवृत्त सहसंचालक लेखा व कोशागारे। आपण आज पाहत आहात व्हिडिओ चॅनल अधिकारी कर्मचारी मार्गदर्शक। गेल्या आठवड्यात माझ्या अधिकारी कर्मचारी मार्गदर्शक या चॅनलचा इंट्रोडक्टरी व्हिडिओ आला, त्याला आपण भरघोस प्रतिसाद दिलात, त्याबद्दल मी आपल्या सर्वांचाच फार फार आभारी आहे। आज आपण पाहणार आहोत व्हिडिओ क्रमांक 2। यामध्ये शासकीय कार्यालयामध्ये अधिकारी आणि कर्मचारी यांच्या विरोधात ज्या निनावी आणि खोट्या तक्रारी येतात त्या संदर्भातील कार्यवाही कशी असावी या संदर्भात आहे। प्रशासनामध्ये अधिकारी आणि कर्मचारी यांच्या विरुद्ध त्यांनी जर त्यांचं एखाद्याचं काम झालं नसेल तर त्या नाराजीतून सुद्धा बऱ्याच वेळा खोट्या आणि निनावी तक्रारी येत असतात। तसेच पदोन्नतीला पात्र असणाऱ्या अधिकारी कर्मचाऱ्यांच्या विरुद्ध सुद्धा निनावी आणि खोट्या तक्रारी येतात, त्यामुळे त्यांना पदोन्नती मिळण्यास अडचण निर्माण होते। बरीच प्रकरणं ज्याची चौकशी करायची आवश्यकता नसते, अशा प्रकरणांची जर चौकशी झाली तर कारण नसताना कर्मचाऱ्यांना त्यांच्या नीतिमूल्यांचं खच्चीकरण होतं। यासाठी शासनाने निनावी आणि खोट्या तक्रारींची विल्हेवाट कशी लावावी या संदर्भात काही आदेश, पण ते शासनाचे सुधारित नियम क्रमांक 3A व 3B मध्ये दिलेले आहेत। त्या अनुषंगाने सामान्य प्रशासन विभागाने या अगोदर काढलेली या संदर्भातली जी परिपत्रक आहेत त्यामध्ये दिनांक 7/5/1985, 27/12/1996, 3/7/1998 व 29/7/2003 ची परिपत्रके अधिक्रमित करून सुधारित परिपत्रक दिनांक 25/2/2015 अन्वये सूचना दिलेल्या आहेत। यामध्ये बाब क्रमांक 1, शासनामध्ये प्राप्त झालेले अर्ज, त्याच्यावरती नाव, पत्ता किंवा त्या अर्जावर स्वाक्षरी जरी नसली तरी सुद्धा असे अर्ज, त्यामध्ये काहीही अंतर्भूत केलं असलं तरी अशा अर्जाची दखल न घेता ते अर्ज दप्तरी दाखल करण्याच्या सूचना आहेत। 2, असे निनावी आणि खोटे अर्ज ज्यामध्ये वेग स्वरूपाचे आरोप आहेत असे अर्ज सुद्धा तक्रारदाराची तपासणी न करता ते सुद्धा दप्तरी दाखल करावयाचे आहेत। तिसरी बाब म्हणजे कार्यालयात येणारे अर्ज, त्यावरती नाव असते, पत्ता सुद्धा असतो, परंतु त्याच्यावरती लगेच चौकशीची प्रक्रिया न करता असे अर्ज ज्या तक्रारदाराने केलेले आहेत त्या तक्रारदाराच्या अर्जातील पत्त्यावरती तक्रारीच्या अर्जाची झेरॉक्स प्रत जोडून त्यांना विचारायचे आहे, आमच्याकडे असा अर्ज प्राप्त झालेला आहे, हा आपणच केलेला आहे का? जर त्यांनी 15 दिवसात प्रतिसाद दिला नाही तर पुन्हा 15 दिवस त्याची वाट बघायची आहे, आणि तरी सुद्धा त्यांनी काहीच कळवलेलं नसेल तर तो अर्ज सुद्धा दप्तरी दाखल करावयाचा आहे। चौथी बाब म्हणजे ज्या वेळेला तक्रारदार म्हणतात की ही तक्रार मीच केलेली आहे, त्यावेळी मात्र अशा अर्जाची दखल घ्यायची आहे आणि चौकशीसाठी संबंधित यंत्रणेला हा तक्रार अर्ज पाठवताना त्या तक्रार अर्जावरील नाव व पत्ता झाकून त्याची झेरॉक्स द्यायची आहे, आणि ही झेरॉक्स देऊन मग त्या यंत्रणेला चौकशी करण्यासंदर्भातल्या सूचना करायच्या आहेत। ही चौकशी करताना वरिष्ठ पातळीवर करावी, निपक्षपातीपणे करावी, कर्मचाऱ्यांची कुठेही बदनामी होणार नाही या संदर्भात सुद्धा दखल घेणं फार गरजेचं आहे, अशा सूचना आहेत। या संदर्भात अजूनही काही माहिती आवश्यक असल्यास माझी पुस्तके अधिकारी कर्मचारी मार्गदर्शक, विभागीय चौकशी प्रक्रिया एक सारग्रंथ व वस्तुनिष्ठ प्रश्नसंच हे आपणाला रेफर करण्यासाठी हरकत नाही। या संदर्भातले जी काही लिंक आहे त्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे। ही माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा, कमेंट करा आणि ह्या व्हिडिओ सबस्क्राईब करा, तसेच बेल आयकॉनवरती बटन दाबायला विसरू नका, ही नम्र विनंती। धन्यवाद।